नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर उद्या तुम्ही 17 मेला कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता हे आपण बघूया. तर 16 मेच्या मार्केटमध्ये या ठिकाणी काय झालं आहे बघूया. तर 48,000च्या सायकोलॉजिकल लेवलपासून या ठिकाणी रिजेक्शन आलेलं आहे. तरी पण या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी ज्यांनी सेलिंग केलेलं आहे त्यांचे स्टॉप लॉसेस हंट केलेले आहेत मार्केटनं या बाईंगच्या रॅलीनं, आणि परत ज्यांनी सेलिंग केलेलं आहे त्यांचे पण स्टॉप लॉसेस या बाईंगच्या रॅलीने हंट केलेले आहेत. म्हणजे सेलिंग लोअर साईडला तर काय स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत. प्लस या ठिकाणी या 2 सेलिंगच्या रॅली झालेल्या आहेत, त्यामुळे ज्यांनी अगोदर बाईंग केलेलं असेल या बाईंगच्या रॅलीचे पण रिट्रेसमेंट या ठिकाणी लगभग झालेलं आहे. त्यामुळे लोअर साईडला कोणतेसुद्धा स्टॉप लॉसेस एवढे अवेलेबल नाहीत. आता स्टॉप लॉसेस कोणाचे अवेलेबल आहेत किंवा चांगल्या प्रॉफिटमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. तर इथे ज्यांनी बाईंग केलेले आहेत ते चांगल्या प्रॉफिटमध्ये मार्केटमध्ये बसलेले आहेत. तर आता यासनी स्ट्रॅप करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यांचे स्टॉप लॉसेस हंट करण्याचा प्लॅन आपण करूया आणि मार्केटमध्ये होऊ शकतो. कारण अप्पर साईडला जर बघितलं तर अप्पर साईडला पण स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत आणि जे होते ते पण या रॅलीमुळे हंट झालेले आहेत. तर आपण सेलिंगचा प्लॅन मार्केटमध्ये करू शकतो आहे बायर्सना ट्रॅप करून. बायर्स या ठिकाणी या रेजिस्टन्स लेवलला आणि 48,000च्या सायकोलॉजिकल लेवलला बाईंगला ॲड होऊ शकतात आणि आपण या ठिकाणी सेलिंगचा प्लॅन करू शकतो आहे. प्लस अप्पर साईड आपण म्हटल्याप्रमाणे स्टॉप लॉसेस अवेलेबल नाहीत आणि लोअर साईडला ही जी बाईंगची रॅली झालेली आहे त्याचं एक रिट्रेसमेंट किंवा SL हंटिंग आपण एक्सपेक्ट करत आहोत. तर एंट्री घेताना आपण अशा पद्धतीने घ्यायची आहे की बाईंगचा सेंटिमेंट असला पाहिजे. खरं रिटेलरला आपण बाईंगला ट्रॅप करून या लेवलच्यावर सेलिंगचा प्लॅन करणार आहोत. आणि जर या ठिकाणी जर बघितलं तर मार्केट जास्त जर गॅप अप खुललं तर तरी पण आपण सेलिंगचाच प्लॅन करणार आहोत रिटेलरला बाईंग सॅनलला ट्रॅप करून. सपोज एखादी फर्स्ट कॅन्डल 15 मिनिटची असते, त्याचा हाय ब्रेक झाला तर बायर्स अजून ॲड होऊ शकतात आणि तिथून मग आपण एखादी सेलिंगचं कन्फर्मेशन घेऊन ट्रेड सेलिंग साईडला प्लॅन करू शकतो. आणि जर फ्लॅट खुललं तरी पण या रेजिस्टन्सला बाईंगला बंदे ॲड झाली की रिटेलर लोकांना ट्रॅप करू शकतो आहे. प्लस जर गॅप डाऊन जरी खुललं तर या लेवलचा आपण वेट करून सेलिंगचा प्लॅन करू शकतो आहे. आणि जर निफ्टीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टीमध्ये पण जवळपास तोच सेटअप आहे. ह्या बाईंगच्या रॅलीचेच फक्त स्टॉप लॉसेस राहिलेले आहेत. अजून लोअर साईडला कोणते स्टॉप लॉसेस नाहीत, अप्पर साईडला पण कोणते स्टॉप लॉसेस नाहीत. आणि आपण जर जास्तच गॅप अप खुललं तर या सायकोलॉजिकल लेवलच्या ब्रेकअपला आपण वाट बघू शकतो आहे आणि बायर्सना इथे ट्रॅप करू शकतो आहे. विथ कन्फर्मेशन आपण सेलिंग मारू शकतो आहे. किंवा या ठिकाणी जर थोडं गॅप डाऊन खुललं तर या लेवलचा ब्रेकअपचा वाट बघून आपण रिटेलरला सेलिंग साईडचा आपण ट्रेड करून बायर्सना ट्रॅप करू शकतो आहे. आणि या ठिकाणी ते या रॅलीची रिट्रेसमेंट आपण एक्सपेक्ट करतो आहे. म्हणजे इथे ज्यांनी बाईंग केलेले आहे त्यांचे स्टॉप लॉस हंट होतील. धन्यवाद.